सत्या मी उघडते डोळे. नाही 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 नाही, अजिबात डोळे उघडायचे नाहीत. 2च मिनिटं थांबा, झालेच. वाघमारे, हे तुमच्यासाठी. आता तरी उत्तर द्या. सत्या, माझं उत्तर अख्ख्या साताऱ्याला माहिती. मी कवाच होकार दिलाय तुला. फक्त वाट बघत होते तू स्वतःहून बोलण्याची. एरवी कार्यक्रम फिक्स करत फिरतोस, मग यो कार्यक्रम फिक्स करायला एवढा वेळ का लागला तुला? वाघमारे, आता चांगल्या गोष्टीला जरा उशीर झाला तर कुठं बिघडलं. पण सॉरी वाघमारे, मी जरा जास्तच उशीर केला. जरा जास्तच. दिदे, कोणाशी बोलतेस ग? अगं सत्या, अगं सत्या, इथं काय झालं ग? अगं, मी माझे कपडे सत्याच्या घरी विसरले, युनिफॉर्म सुद्धा. मग आता काय करायचं? आता काय, आणावे लागतील जाऊन. म्हणजे तू पुन्हा जाणार त्या घरात होय ग? अगं मम्मी साहेब पुन्हा अपमान करतील तुझा. नाही, काय नाही बोलायचं त्या. दिदे, मी काय म्हणते, तू चाललीस तर दाजींवर पण बोल ना, थोडं समजून सांग त्यांना. नाही आमरे, उगाच मी काहीतरी चांगल्या मनानं सांगायला जाईन आणि तो रागात असायच. माझ्याबद्दल त्याच्या मनात गैरसमज आहे, तो तसाच राहू दे. चल, मी येते पटकन कपडे घेऊन. अगं चहा तर घेऊन जा मंजू. रांधावाडा गोष्टी काढा करून करून कंबर पर मोडलीये माझी. असं वाटतंय कसून नाही, मोलकरणी घरातली. मंजू वहिनी एवढं सगळं करून कामावर जायच्या, परत येऊन जेवण बनवायच्या, त्यांची कंबर कधी दुखली नाही बाबा. वाटलंच मला, अजून बोलला कसा नाही ते. मम्मी बघताय ना कसं कौतुक चाललंय ते ऍक्सिडेंटल जाऊबाईंचं. सांगा त्याला आता घरात नाही राहिलाय त्या. द्या उगा त्या बेडचा कौतुक करू नका बर का. ही ह्या घरात गेली का नाही तवा कुठं माझ्या जीवात जीव आलाय बघ. अजिबात तिचं कौतुक करायची काही गरज नाही. सत्या, तात्यासाहेबांचं परशाचं काम कुठवर आले रे? तात्यासाहेबांनी शाळेच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं वाटतं. होय, केलं. चांगलाच धडाका सुरू आहे त्यांच्या कामाचा. बर, मी निघतो.
जय द्या, थांब माझं बी होईल, मी सोडतो तुला. नाही आधीच लय उशीर झालाय. अरे थांब, मी सोडतो तुला. सत्या, तू तात्या साहेबांकडे जाणार आहेस का? सत्य दादा, नाश्ता कसा झालाय? ए माझ्या लेकरा कोकरा वागरा, मी बोलते ना तुझ्याशी काहीतरी, मग बोल की माझ्याशी. हे बघ सत्या, जी काही झालं का नाही ती तुझ्या भल्यासाठीच झालं बघ, आणि मी जी काही केलं ती तुझ्या चांगल्यासाठीच केलं. आता त्या पोरीनं सत्ता वचन दिलं होतं मला घटस्फोटाचं, ती सत्ताच तयार होती ना घटस्फोट द्यायला, आम्ही काही कोणी बळजबरी केली नाही. मम्मी, मी ना वर्षभर राहिलो वाघमारेंबरोबर. त्यांचं त्यांच्या मर्जीनं वागणं आणि मनाविरुद्ध वागणं यातला फरक चांगलाच कळतो मला. माझा त्यांच्यावर फक्त एवढाच राग आहे की ते असं का वागतात हे मला त्यांनी सांगितलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यात माझं भलं आहे त्याच्यात माझं भलं आहे हे मला सारखं सांगत बसू नकोस, कारण मी लहान नाही आहे आता. माझं भलं कशात आहे ना ते चांगलंच कळतं मला. हे बघ, मंजू, अगं अशी बाहेर काय उभीस? ये आतमध्ये. सत्या, अरे बघत काय बसलाय तिच्याकडं, आत बोलव ना तिला. ओ चित्रकार, दोस्त फिरले का तुमचं? काय काय नेबळेट, तुझं ही थोबाड घेऊन कशाला आली पुन्हा माझ्या दारात? माझे कपडे आणि सामान न्यायला आले. हा, मला कपडे आणि सामान राहिले ती घ्यायला आले. उगाच काय तर कारण काढून हिथं यायचं बघू नकच बर का. समजा लक्षात येत आहे माझ्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, तुला जी माघारी पाठवली की नाही ती कायमची. पुन्हा जर ह्या घराचा उंबरा ओलांडून आत यायची हिंमत केलीस का नाही तर गाठ माझ्याशी आहे. माया, उगाच तिच्यावर खेकसण्याची काही गरज नाहीये. ती फक्त तिचे कपडे आणि सामान घ्यायला इथं आलीये. आणि तसही आता तिच्यावर ओरडण्याचा तुला कायदेशीर कुठलाही अधिकार नाही. ती परत या घरात येईल म्हणून घाबरू नकोस. आणि तसही ती परत या घरात माघारी यावी असं प्रेम या घरानं कधीच दिलं नाही तिला. मंजू, ये आतमध्ये. ही नवीन साडी जी मी तुमच्यासाठी आणली. शुभ दीपावली वाघमारे मॅडम.
सत्याच्या आठवणींचं ओझं घेऊन पुढे नाही जाता येणार मला. आठवणी सोडून जायचा कितीही प्रयत्न केलात ना तरी ते आपसुकच तुमच्या सोबत येतील, सावली बनून. सगळे जे व्हायचं होतं ते झालं. आता या घराशी माझा कुठला भी संबंध नाही. तू बी हे सत्य ऍक्सेप्ट कर. तुम्ही हे सगळं मुद्दामून केलात ना. तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध वागायचं होतं ना. आता हे बोलत बसण्यात काय अर्थ आहे? जे घडायचं होतं ते घडलं. तू जास्त विचार नको करू, अभ्यासाकडे लक्ष दे. हे घे सत्य, याच्यावर आता माझा हक्क नाही. वाघमारे, आज बी या साडीवर तुमचा तेवढाच हक्क आहे. तुमचं माझ्यावर प्रेम नाही, मान्य आहे मला. पण ही साडी लई प्रेमाने दिली होती मी तुम्हाला, आणि ती अशी मला परत देऊन तुम्ही माझ्या प्रेमाचा अपमान करू नका प्लीज. एवढीच अपेक्षा आहे माझी. हे घ्या, या साडीवर फक्त तुमचाच हक्क आहे. दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी गोठली. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. हे मात्र नाही घेऊन जाऊ शकत. कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा.
आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. एकदा का नात्याला तडा गेला ना, पुन्हा ते नातं आयुष्यभर जुळत नाही. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो. मंजू थांब, तुला या घराची एवढी गरज आहे ना, त्यापेक्षा जास्त गरज या घराला तुझी आहे. मंजू मंजू ऐक माझं. मंजू मंजू जाऊ नकोस, थांब. समजावतो या मना, समजावतो मी या मना, तरी आसवे का वाहती, उरलो. मंजू वहिनी थांबा. अहो सत्या दादाला असं एकटं सोडून जाऊ नका हो, त्याला गरज आहे तुमची. वहिनी वहिनी प्लीज जाऊ नका. दुःख झाले सोबती. तात्यासाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ते आमच्या पेन्शनचं काम करतील, आमच्या घरासाठी ते कायदेशीर लढा देतील. आणि अजूनही आमची कोणती मागणी पूर्ण झालेली नाही आणि आम्हाला तात्यासाहेबांना भेटायचं आहे. हे बघा, आपण कायदेशीर लढाई लढताना थोडा संयम धरला पाहिजे. आणि तसेही तात्यासाहेबांनी सत्याला तुमच्या सर्व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि हो, तो तुम्हाला आज कोर्टात पण घेऊन जाईल. आणि आता आपण वकिलांनाही फोन लावू. हे बघा, सत्या आलाच. सत्या, तात्यासाहेबांनी तुला यांना वकिलांकडे घेऊन जायला सांगितलंय आणि यांच्या काय मागण्या आहेत ते बघून घे जरा. होय, तात्यासाहेबांनी फोन केला होता मला, म्हणून चालूय मी. हे बघा, तुम्ही पोलीस आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी किती कष्ट घेता ना, हे मी स्वतः अनुभवले, स्वतः जवळनं बघितलंय. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुमचं काम पूर्ण केल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही. हा, आणि एकदा सत्याने का शब्द दिला ते पूर्ण केल्याशिवाय तो गप्प बसत नाही. ह्याच्यापेक्षा तुम्हाला कोण चांगलं समजून घेऊ शकतं नाही का? ह्याची बायको पोलीस आहे ना. सॉरी, बायको होती, आता नाही. म्हणजे काय ना, हल्लीच त्याचा डिवोर्स झालाय. चालायचं, सगळीच नाती अशी काही आयुष्यभर टिकत नाहीत. नाही, पण आपला लढा टिकला पाहिजे. आता आपण कोर्टात जायचं आणि कार्यक्रम फिक्स करून टाकायचा. बलमा, चला या. गुरुजी, दोघांच्या बी पत्रिका बघा आणि जेवढ्या लवकरचा मुहूर्त काढता येईल का नाही तेवढ्या लवकरचा काढा. म्हणजे कसं आम्ही मांडव घालाय तयार. हा, नीट बघा बरं का. होय होय होय. घ्या, पोरगी बी आली. हे बघा, ही पोरगी. अहो, ह्या दोघांचं आहे की पत्रिका. या एकदम जवळच्या तारखा काढा काय. आत्ते, एकतर बळजबरीनं घटस्फोट करून तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी सांडलंस ते सांडलंस, तरी तुझी हौस भागली नाही. म्हणून ही सगळी नाटकं करतेस वय. अगं, तिच्या डोळ्यातलं पाणी तरी सुकू देत. ए आमरे, तू ग मध्ये मध्ये बोलू नगस.
आता तुझी दीदी जेव्हा बघल तेव्हा रडतच असते, त्याला कोणी काय करायचं? असं म्हणल्यावर कवा सुकायचं तिच्या डोळ्यातलं पाणी? आणि हे बघ, ती रडत बसत्या म्हणून मी माझ्या पोराला आयुष्यभर बिना लग्नाचा ठेवणार नाही. आत्ते, तिच्या रडण्याचं खरं कारण ना तू आहेस. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सारखी रडत्या ती. तुझी मनमानी सहन करून घेते ना ती, म्हणून वयाचा आणि नात्याचा मान राखते ना म्हणून. नाहीतर त्या लायकीची बाई सुद्धा नाहीस तू. बया 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 गळे सुनंदे, बघितलंस का? अगं ह्या पोरीला मी लानाची मुठ्ठी केली आणि हीच माझी लायकी काढायला लागली. अगं मी जर नसते ना तर ह्या घराचं काय झालं असतं? तू नसतीस तर चांगलंच झालं असतं सगळं. तू ही तर आहेस ना म्हणून नेहमी काय ना काय वाईटच घडत असते ह्या घरात. अगं शाप आहेस तू, शाप या घराला लागलेला. हे आमरे, जरा थोबाड सांभाळून बोल. तू कुणाशी बोलतेस ना ह्याचं भान ठेव. कुणाशी बोलते म्हणजे? एका आईत खाऊ आणि फुकट्या बाईशी बोलते. सुनंदे, रत्नाताई. हो गुरुजी, तुम्ही ग बसा. हे कधी चालू होतील कधी बंद होतील कळणार नाही. काय झालं गुरुजी? या दोघांच्या पत्रिकेत लग्नाचा योग दिसत नाही. त्यांचं भविष्य अंधारात दिसतंय. योग्य बोललात बघा गुरुजी, कसं भारी बोललात. असं कसं दिसत नाही? योग काळा चष्मा घालून ठेवलाय, कसं दिसल? योग असेल तरी बी दिसायचं नाही की. तुमचा जी रोजचा चष्मा आहे ती घाला आणि बघा. दिसत नाही म्हणतात. तसं तर ह्या चष्म्याची मला काही गरज नाही. इतक्या वर्षाचा मला अनुभव आहे, मी बघूनच बोलू शकतो. या दोघांचा लग्नाचा योग नाही. बघितलं, मी म्हणलं होतं या भटजीला बोलू नको. याचं लग्न जुळलं नाही, यांच्या लग्नाचा योग कसा काढेल? मग एक काम करा, 4 पैसे घ्या आणि योग जुळवून आणा. अहो, असं नसतं आपल्या हातात. गुरुजी, आपल्या हातात काय असतं काय नसतं ना ती तुम्ही मला शिकवायची गरज नाही. हा, मग एक काम करा, तुम्हाला जी योग्य तारीख वाटते ना ते तुम्ही निवडा आणि तीच तारीख तुम्ही शुभ समजा. आत्ते, पैसे देऊन ना माणसं विकत घेता येतात, नशीब नाही. आणि आता नाही तुझ्या नशिबात ह्या दोघांचं लग्न, काय करशील?